या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राष्ट्रवादीऐवजी भाजपच्या उमेदवाराला मतदान, पक्षाचा व्हीप मोडला। राष्ट्रवादी काँग्रेसकडून लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कमलेश कांबळेंविरोधात अपात्रतेची कारवाई सुरू। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 जिल्हा परिषद सदस्य फुटले होते। या 3 जिल्हा परिषद सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करण्याऐवजी भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं होतं। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काढलेल्या व्हीपचं उल्लंघन झालं होतं। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 सदस्यांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात आली आहे। यामुळे कमलेश कांबळे, ऋतुजा जगताप, लता कर्णे अडचणीत आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। व्हीप मोडून मतदान करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीच्या दरम्यान व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे कामेश कांबळे, ऋतुजा जगताप, लता कर्णे या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचं ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी म्हटलं आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षादेशाचे व्हीप उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 सदस्यांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते उदय कबुले यांच्या वतीने ही कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व सदस्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचा व्हीप जारी केला होता। मात्र पक्षाचा आदेश डावलून 3 सदस्यांनी स्वतंत्र भूमिका घेत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले। यामुळे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता अधिनियमानुसार या सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेण्यात आली। ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी 3 सदस्यांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली असल्याची माहिती दिली असून यामध्ये राष्ट्रवादीचे कामेश कांबळे, ऋतुजा जगताप, लता कर्णे यांचा समावेश आहे। या प्रकरणामध्ये 6 महिन्यांच्या आत निर्णय घेणे बंधनकारक आहे। जिल्हाधिकारी लवकरच संबंधितांना नोटीस बजावतील आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो न्याय देतील असा विश्वास ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी व्यक्त केला आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 जिल्हा परिषद सदस्य अध्यक्षपदाच्या निवडीवेळी फुटले होते, तर 2 जिल्हा परिषद सदस्यांना मतदान करता आलं नव्हतं। यामुळे भाजपला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीत विजय मिळवता आला आहे। भाजपकडून प्रिया शिंदे या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या तर राजू भोसले उपाध्यक्ष झाले होते।